स्पोर्ट्स हमारे प्रवीण विचारे सर जिन्होंने सपोर्ट किया है, सिल्वर स्पोर्ट्स रमेश भाई, और उसके बाद श्री साई स्पोर्ट्स पराग पाटिल, शैलेश जी पाटिल और प्रवीण विचारे जी, प्रिंस स्पोर्ट्स के जो यहाँ पर सपोर्ट रह चुका है, महालक्ष्मी ज्वेलर्स यहाँ पर बहुत सपोर्ट रह चुका है, जैन सर हमारे भरत जैन सर, उसके बाद शिवानंद शेट्टी साहब मुंबई महानगर पालिका के माजी नगर सेवक, और बहुत सालों से शेट्टी साहब का यहाँ पर मतलब दहीहंडी का इवेंट बहुत बड़ा ऑर्गेनाइज करते शेट्टी साहब, और हर टी शर्ट के पीछे शिवानंद शेट्टी, शिवा शेट्टी ये नाम मैंने देखा है, तो बहुत सालों से ये टूर्नामेंट के लिए भी उनका हेल्प रह चुकी है। बेलविन मेमोरियल कप, लेट्स प्ले ओळख मॅच दिशेने, त्यानंतर या परिसरातील दमदार आमदार बोरिवली विधानसभेचे संजय उपाध्याय साहेब यांचा देखील सपोर्ट राहिला गेला आहे। दोन्ही टीमचा एक एक प्लेयर कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे। फील्डिंग टीम अष्टविनायक लेट्स प्ले बॉलिंग साठी पहिली ओव्हर घेऊन अनुज आणि स्ट्राइक एंडला बॅटर चेतन, त्या सोबतीला जॉन्टी। पहिला हा सामना आहे जो टॉप 3 मध्ये कोण जाईल यावर देखील सर्वांच्या नजर आहेत। अनुज पहिली ओव्हर घेऊन स्ट्राइक एंडला चेतन आणि जॉन्टी, या बॉलवर देखील ड्राइव्ह केला गेला, गॅप मध्ये बॉल, जबरदस्त टायमिंग करत असताना 4 रन, इट्स अ बाउंड्री। पहिल्याच बॉलवरती एक जबरदस्त टायमिंग करताना चेतन पालकर, या बॉलवर देखील वाईट बॉल, अनुजने थोडी मात्र चुकी केली आणि या बॉल देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला, थोडा फटका पण पाहिला तिकडे फसलाय। चेतन आणि जॉन्टीने एक जबरदस्त स्टार्ट केली आहे। या बॉलवर फ्लिक केलं गेलंय, जबरदस्त टायमिंग करत असताना आपण पाहिलं गेलंय। 16 रन झाले आतापर्यंत, 10 रन झाले धावफलकावर। चेतन आणि जॉन्टीने एक जबरदस्त स्टार्ट केली आहे। कुठे ना कुठेतरी आपण पाहिलं तर ही मॅच सुरुवात चांगली केली आहे। अनुज बॉलिंग साठी येत आहेत, स्ट्राइक एंडला बॅटर चेतन, या बॉलवर समोर खेळले गेले, जबरदस्त फिल्डिंग, एवढे चांगले एफर्ट्स दिले फिल्डिंगच्या माध्यमातून देखील। पहिल्या ओव्हरचा खेळ आपण पाहिला तिकडे बघता बघता
समाप्त झालाय. अनुजने एक चांगली स्पेल टाकला. 11 रन झाले आहेत बॅटिंग करत असताना. गीता सिंग चॅरिटेबल ट्रस्ट बोरिवली बॉईज टॉस जिंकून पहिला बॅटिंगचा निर्णय घेतला गेलाय. यंग स्टार बॉईज जय 11 आणि बी यंग पॅकर माझगाव दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण टॉस साठी इनिंग ब्रेक्स मध्ये आपला टॉस केला जाईल. यंग स्टार बॉईज जय 11 आणि बी यंग पॅकर माझगाव. त्यानंतर देखील एक जबरदस्त मॅच असं आपल्याला पाहायला मिळेल. 11 रन झाले धावफलकावरती आणि कुठे ना कुठेतरी स्टार्ट चेतन आणि जॉन्टी. बॉलिंग साठी मुदस्सर. बॉलिंगसाठी मुदस्सर जबरदस्त स्पेल टाकतात. आतापर्यंत मागील मॅच मध्ये देखील चांगली कामगिरी केली होती. या बॉलवर नॉन स्ट्राईक एंडला थ्रो केला गेलाय. धावफलक पुन्हा एकदा. अंपायरचा रिव्ह्यू आपण चेक केला जाईल नो साठी. चेक केलं आम्ही नक्कीच तुमच्यापर्यंत कळवतील अंपायर्स. सर्व खेळाडूंना आपण ज्या टीम क्वालिफाय होणार आहेत टॉप 6 च्या टीमला इकडे टी शर्ट्स प्रोव्हाइड केले आहेत. 1,11,111 प्रथम क्रमांक आहे. द्वितीय क्रमांक 55,555. तृतीय क्रमांक 33,333. मेलविन मेमोरियल कप. मेलविन डिकोस्टास आपले मित्र चांगले क्रिकेट प्रेमी चांगले क्रिकेट खेळाडू आज आपल्यामध्ये नाही आहेत आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त ही क्रीडा स्पर्धा गोल्डन क्रीडा मंडळ फेअर डिलिव्हरी ऑनफिल्ड डिसिजन आपण इकडे बारा धावा झाल्या धावफलकावरती. कुठे ना कुठेतरी ही मॅच आता मात्र बॅटिंग करावी लागेल. जॉन्टीने मागील मॅच मध्ये जी बॅटिंग केली आहे तसं आता क्लिक होणं गरजेचं आहे. जॉन्टीला बॉलिंग साठी मुदस्सर लेफ्ट आर्म बॉलर आहे. या बॉलवर नो बॉल. हाफ ट्रॅकर बॉल आणि त्या बॉलवर मात्र प्रहार केला गेलाय. जबरदस्त स्ट्रोक खेळत असताना शॉट ऑफ द मॅच काय टायमिंग केलं गेलं. आडव्या बॅटिंगने मात्र तिकडे गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल्स असताना 4 रन मिळेल. म्हणजे एकूण 5 धावा होत्या धावफलकावरती. स्कोर कार्ड पुढे जाईल. 17 धावा झाल्या धावफलकावर. वेल बॅटिंग जॉन्टी. जबरदस्त मॅच पाहायला मिळते. मुदस्सीरच्या अगेन्स्ट मात्र या बॉलवर हवेत खेळले गेले. फिल्डर आहे तिकडे स्ट्राईक एंडला फेकी केली गेली बट रन्स मात्र तिकडे सिंगल मिळेल. 18 धावा होते धावफलकावरती. पहिलाच दिवस आहे क्रीडा स्पर्धेचा. उद्या देखील इकडे खूप चांगल्या मॅचेस पाहायला मिळतील. संध्याकाळच्या हाफमध्ये देखील खुल्या गटातील खूप चांगले चांगले खेळाडू इकडे खेळताना पाहायला मिळेल. मुंबईच्या कानाकोपऱ्यातून खेळाडू इकडे खेळताना पाहायला मिळतील. 16 संघ इकडून मात्र
येताना पाहायला मिळतील. या बॉलवर देखील स्क्वेअर कट खेळले गेले, जबरदस्त टायमिंग केलं, पण तिकडे फिल्डर आहेत. छोटा ग्राउंड आहे, या ग्राउंडवर जो टायमिंग चांगला केलं तो बॅटिंग चांगलं करू शकतो. 19 धावा झाल्या धाव फलकावरती. दुसरी ओव्हर आहे. बॅटिंग टीम गीता सिंग चॅरिटेबल ट्रस्ट बोरिवली बॉईज मात्र आतापर्यंत चांगली कामगिरी केली आणि 25-50 पर्यंत जरी मॅच गेली तरी बघायला मजा येईल. या बॉलवर पुन्हा एकदा कट केला गेलाय. डीप मध्ये फिल्डर आहेत आणि नॉन स्ट्राइक एंडला चान्स आहे. बॅटर आउट. चेतनने थोडी घाई केली आणि मैदानाच्या बाहेर जावं लागेल चेतनला. इट्स अ विकेट. बारा या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. या बॉलवर पुन्हा एकदा टॅप केला गेलाय, जम्प केलं गेलं, खूप चांगला बॉल अडवला तिकडे. वेल स्टॉप. सोहम राणे तिकडे होते आणि 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 25 रन झालेत. बॅटिंग करत असताना गीता सिंग चॅरिटेबल ट्रस्ट बोरिवली बॉईज. त्यांच्या विरुद्ध अष्टविनायक मायरा रेयांश 11 अष्टविनायक हा संघ आहे आणि गीता सिंग चॅरिटेबल ट्रस्ट बोरिवली बॉईजचा जबरदस्त फायटिंग मुकाबला आहे. जो टीम जिंकेल तो टॉप 3 मध्ये जाणार आहे. हॅपी बर्थडे मेल्विन डिकोस्टा गोल्डन क्रीडा मंडळ. आज हा बॅनर देखील आपण पाहू शकतो. बॉलिंग साठी आपण पाहतो लक्ष्मण कोळी येतात बॉलिंग साठी. कुठे ना कुठेतरी आपण पाहिलं तर या 2 ओव्हरचा रोल खूप महत्वाचा आहे. अजून एक 20-25 रन जरी आले तरी 50+ रन्स जाऊ शकतात. टीम गीता सिंग चॅरिटेबल ट्रस्ट बोरिवली बॉईज. स्ट्राइक एंडला जॉन्टी. खूप सुंदर बॅटिंग केली जॉन्टीने आजच्या दिवसामध्ये. या बॉलवर स्क्वेअर कट, जबरदस्त शॉट ऑफ द डे. कडक काय टायमिंग केलं गेलंय जॉन्टी. प्रॉपर टायमिंग करत असताना जॉन्टीने जबरदस्त 4 रनने मात्र स्कोर पुढे जाईल. 29 रन झालेत. स्वागत केलं लक्ष्मणने. 4 से करेंगे सबका स्वागत जॉन्टी. या बॉलवर लेग ब्रेक, खूपच बाहेर पिचिंग केली गेली पण व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स ते पुन्हा एकदा धावफलक पुढे जाईल. 30 रन झाले धावफलकावर. फायटिंग टार्गेट पर्यंत आता मात्र पोहोचली आहे. फक्त फिनिशिंग टच ची गरज आहे. या बॉलवर पुन्हा एकदा टॅप केलं गेलं. 1 रन तिकडे मिळेल. जॉन्टीने जबरदस्त बॅटिंग केली आहे. बघा स्थानिक गटातून पण अनेक प्लेयर्स नावा रूपाला येत असतात. त्या जॉन्टी आज आपल्या गटात परफॉर्मन्स करतो. बट येणाऱ्या कालावधीमध्ये मुंबईतले एक चांगलं क्रिकेट खेळ क्षमता आहे. स्टेशन वाईज फॉर्मॅट मधून देखील बोरवली कांदिवली या परिसरातून देखील खेळाडू येताना पाहायला मिळाले. मग मालाड अनेक प्लेयर वेस्टर्न साइडनी पण खूप चांगलं क्रिकेट दिलं. जोगेश्वरी अंधेरी. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर लेग स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. मीरा भाईंदर रोड तिकडे देखील अंडरआर्म क्रिकेटचा एक वेगळा क्रेज आहे. 32 रन झाले धावफलकावरती. स्ट्राइक एंडला जॉन्टी. या बॉलवर फ्लिक केले गेले जॉन्टीने हलक्या हाताने. खूप चांगला बॉल अडवला तिकडे. वेल स्टॉप.
या बॉलवर देखील हलक्या तरी खेळण्याचा प्रयत्न केला गेला. थर्डमॅनला बॉल ट्रॅव्हल होईल, बॉल जाईल. आपण पाहिलं तर 4 रन साठी. हलकीशी एज घेतली होती. बॉल मात्र थर्डमॅनला ट्रॅव्हल झाला. फिल्डरने एफर्ट्स दिले, बट थोडं मित्र तिकडे लागलं असेल तर पाणी द्यायचं त्याला. ओके ना भाऊ. $37 37 रन झाले त्या फलकावरती. स्ट्राईक एंडला बॅटर आहेत कुणाल. बॉल देखील पाहिलं तर ऑफ स्टिकच्या बाहेर. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. 38 38 धावा झाल्या त्या फलकावरती. बोरिवली बॉईज संघाने जबरदस्त कामगिरी केली. गीता सिंग चॅरिटेबल ट्रस्ट बोरिवली बॉईज. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर बॅटर आउट. बाहेर जावं लागेल कुणालला. येते विकेट. रन झाले धाव फलकावर. त्यांनी 2 विकेट गेलेत. जॉन्टेड त्या सोबतीला नवीन बॅटर आले आता अंकित. नवीन बॅटर अंकित. बॉलिंगसाठी लक्ष्मण कोळी. या बॉलवर ठरवून खेळले. स्वीप खेळायचा होता. फटका थोडा फसला. 1 रन मिळेल. 2 बाउंड्री झाल्या ओव्हरमध्ये. पहिल्या बॉलवर बाउंड्री आली होती, त्यानंतर कुठेतरी एक्स्ट्रा रन्स आले. 2 सिंगल आले, बट 1 बाउंड्री आले. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि 39 रन झालेत. यानंतरच्या दोन्ही टीम्स आपण टॉस साठी इनिंग ब्रेक्स मध्ये तयार राहायचं आहे. यंग स्टार बॉईज जय 11 आणि व्ही यंग पॅकर माझगाव. दोन्ही टीम्स आपण टॉस साठी तयार राहा. यानंतर इनिंग ब्रेक्स मध्ये आपला टॉस केला जाईल. एक जबरदस्त मॅच आपल्याला ती पण पाहायला मिळेल. या ग्राउंडवर नेहमीच रिझल्ट आम्ही पण वेगळा बघितलाय, कारण की छोटं ग्राउंड आहे. सेन्सिबल बॅटिंग इकडे करावी लागते. 50-60 रन चेस पण होताना पाहिल्या गेले, बट 24 बॉल 24 पण डिफेंड झालाय. बॉलिंग केले स्वागत. स्ट्राईक एंडला बॅटर अंकित आणि बॉलिंग साठी स्वागत. या बॉलवर हवेत खेळले गेलेत आणि स्वागतचं स्वागत केलंय चौकाराने. येईल 4 रन. थँक्यू. जबरदस्त. महालक्ष्मी ज्वेलर्स प्युअर अँड परफेक्ट बाउंड्री. स्वागत. 43 रन झालेत. म्हणजे आतापर्यंत गीता सिंग चॅरिटेबल ट्रस्ट बोरिवली बॉईजचं पारड जड आहे, पण समोर पण तगडी बॅटिंग लाईनअप आहे. त्याही संघाकडे क्षमता आहे. 43 धावा झालेत त्या फलकावर. कोणता संघ क्वालिफाय होईल टॉप 3 मध्ये? बेस्ट वर्सेस बेस्ट. या बॉलवर आतमध्ये आणलाय बॉल. थोडा मात्र तिकडे बॅटरला बाहेर जावं लागेल. रन झाले त्या फलकावरती. स्वागतने बाउंड्री आल्यानंतर चांगलं कमबॅक केलं. पिचिंग थोडी मागे ठेवली, बॅटरला बीट केलं आणि बाहेर धाडलं बॅटरला. 43 धावा झाल्यात. एका दुसऱ्या बाउंड्रीची गरज आहे. 50+ स्कोर घेऊन जाणं गरजेचं आहे. या बॉलवर ड्राईव्ह केलं गेले. जबरदस्त टायमिंग करत असताना
शॉट ऑफ द इव्हनिंग. जबरदस्त टायमिंग केलं तसं लेफ्टी बॅटर अंकितने, किरणने कडक टायमिंग केलं गेलं. किरणच्या बॅटमधून आपण पाहिलं तर रन मिळतील तिकडे 4 रन आणि रन करतोय किरण 47. जबरदस्त बॅटिंग करत असताना किरण. याबरोबर देखील गॅप मध्ये खेळले गेलेत आणि पुन्हा एकदा चौकार येतोय, बट वरतून थोडा बॉल बाउन्स झालाय. हलकासा वाटलं गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. प्रेक्षकांची देखील गर्दी आहे, कारण की स्थानिक गट बघण्याची एक वेगळी मजा आहे. बोरिवली, बोईसर, कांदिवली या परिसरातील खेळाडू आहेत. 48 धावा झाले त्या फलकावर. शेवटचे 2 बॉल खूप महत्वाचे आहेत. एका दुसरी बाउंड्री आली तर 50+ या ग्राउंडवर फायटेबल आहे. मॅच चांगली रंगेल. दुसरा डाव पण तसा चांगला पाहायला मिळेल. या बॉलवर शेप आउट झाले. आतमध्ये आणला बॉल. गुड बॉलिंग. एवढेच एफर्ट्स दिले बॉलर स्वागतने पण. फायटिंग टार्गेट पर्यंत पोहोचली टीम बॅटिंग करत असताना. गीता सिंग, चॅरिटेबल ट्रस्ट, बोरिवली बॉयज. लास्ट बॉल पेंडिंग आहे. 49 धावा झाले त्या फलकावरती. मेलविन मेमोरियल कप 7वं वर्ष क्रीडा स्पर्धेचं. मेलविन डिकोस्टाज आपले मित्र आपल्यामध्ये नाहीयेत, बट त्यांची आठवण या ग्राउंड वरतीच राहिली आहे आणि नेहमीच या ग्राउंडवर जेव्हा जेव्हा क्रिकेट होईल तेव्हा तेव्हा त्यांची आठवण येईल. या बॉलवर थांबून खेळले गेलेत आणि तिकडे 50 धावा कंप्लीट होत आहेत. 51 धावांचा टार्गेट आहे. वेल बॅटिंग गीता सिंग, चॅरिटेबल ट्रस्ट. वेल बॅटिंग जॉन्टी. 12 बॉल मध्ये 20 रन वरती खेळले. सुंदर अशी बॅटिंग केली आहे. 51 धावांचा टार्गेट. नेक्स्ट मॅच टॉस साठी यायचं आहे. यंगस्टर बॉईज जय 11 आणि व्ही यंग पॅकर माझगाव कॅप्टन्स. वैभव सर, वैभव भाट सर के हाथ से ये टॉस किया जाएगा. हमारे वैभव सर और हर साल किरण और वैभव सर. व्ही यंग पॅकर माझगाव कॅप्टन. व्ही यंग पॅकर माझगाव कॅप्टन टॉस साठी यायचे आपण. आणि यंगस्टार बॉईज किरण सर वैभव सरांच्या हातून मात्र या महत्वाच्या मॅचचा टॉस आहे. व्ही यंग पॅकर माझगाव आणि यंगस्टार बॉय जय 11 कॉल करते व्ही यंग पॅकर माझगाव. हेड टेल्स. रमजान टॉस जीता है और डिसीजन क्या रहेगा इस मैच में. और ये टूर्नामेंट तुम भी बहुत साल से देखते आ रहे हैं, क्या फील है इस टूर्नामेंट खेलते समय. सर टूर्नामेंट तो बहुत अच्छा है, जीतने का ट्राई करेंगे टूर्नामेंट इस साल. और यंग स्टार बॉयज जो भांडू कांजूरमार्ग की जो स्टार काइज आपने बनाई है, और टीम जीतनी जरूरी है, बट अभी अंडर आर्म क्रिकेट में कुछ तो रूल्स अलग अलग आते रह रहे हैं, तो इस टूर्नामेंट के में क्या अलग करना चाहिए. टूर्नामेंट तो कुछ अलग करने की जरूरत नहीं है, टूर्नामेंट बहुत अच्छा है. ऑल द बेस्ट.
रमजान आमच्यासोबत आज बर्थडे बॉय वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आमचे अभिषेक अभिषेक अंडरआर्म क्रिकेट तू पण खूप वर्ष खेळतोयस बट हे ग्राउंडवर छोटं ग्राउंड आहे आणि बोरवलीमध्ये येऊन आज माझगाव मध्ये देखील 1-2-4 खूप चांगलं खेळतं तिकडे पण सर्कल बाउंड्री आहे पण या छोट्या पडद्या बॉक्सला खेळत असताना कशा प्रकारे या क्रीडा स्पर्धेकडे बघतोयस पडदा बॉक्स खेळायला मजा येते. टुर्नामेंट पण मस्त आहे. स्कोअर खूप होतं आहे छोटं ग्राउंड असल्यामुळे, तर मजा येईल खेळायला. अभिषेक आवर्जून एक प्रश्न विचारेल की डिसिप्लिनच्या बाबतीत अंडरआर्म क्रिकेटमध्ये काय बदल झाले पाहिजे डिसिप्लिन नक्कीच मी विचारेल त्याविषयी डिसिप्लिन म्हणजे प्लेअरने टायमात यायचं. यूट्यूब लाईव्ह आहे, सर्व दिसते यूट्यूबला, तर ते बघून तरी निदान टायमात यायला पाहिजे प्लेयर्सने. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत अभिषेक आणि वाढदिवसाच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा थँक्यू. सोवळ्यात मॅचच्या दिशेने 51 धावांचं टार्गेट आहे. बैटिंग टीम अपना एक्स्ट्रा प्लेयर यहां पर भेजी है बैटिंग टीम. ओके लेट्स प्ले. कुणाल बॉलिंग के लिए केडी जिन्होंने लास्ट मैच भी अच्छा परफॉर्मेंस किया था बॉलिंग के लिए. स्ट्राइक एंड पे सोहम और नॉन स्ट्राइक एंड पे आदित्य. 51 धावांचं टार्गेट आहे. लेट्स प्ले. सोहम राणे बोरलीचा एक जबरदस्त खेळाडू आहे. पहिल्याच बॉलवर कट करण्याचा प्रयत्न केला गेला सोहमने. एक रन झाले. एक रनने सुरुवात तर केली आहे. प्रत्येक बॉल नंतर वेळ घेऊ नका केडी. 50 धावांची अजूनही गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. स्ट्राइक एंडला आदित्य आहेत. अष्टविनायक अमैरा रेयांश हा संघ बॅटिंग करत असताना 51 धावांचा पाठलाग करायचा. यानंतर देखील एक जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळेल. यंगस्टार बॉईज जॉय 11 त्यांच्या विरुद्ध वियंग पॅकर माझगाव. बॉलिंगसाठी कुणाल. या बॉलवर स्टेप आउट झाले. फटका फसलाय आणि मैदानाच्या बाहेर जावं लागेल बॅटरला. विकेट देखील आली आहे. कुठे ना कुठेतरी ही मॅच आता मात्र बॅकफुटला जाताना पाहायला मिळतो. पहिल्या ओव्हरमध्ये आदित्यने थोडी घाई केली. नवीन बॅटर येतात मैदानाच्या आतमध्ये. दर्शील पटेल डीपी. डीपी ने लास्ट मैच में भी अच्छा बैटिंग किया था अपनी टीम के लिए. डीपी और उसके साथ है सोहम राणे. एक रनवरती एक विकेट गेली आहे. मेलविन मेमोरियल कपची आज महत्वाची मॅच आहे. स्थानिक गटातून कोणता संघ क्वालिफाय होईल यानंतर खुल्या गटाला आपण सुरुवात करणार आहोत. जबरदस्त मॅचेस यानंतर देखील पाहायला मिळतील. यंगस्टार बॉईज जय 11 त्यानंतर त्यांच्या विरुद्ध वियंग पॅकर माझगाव आणि त्यानंतर विया नेट मुकेश रॉयल चेंबूर आणि श्री 11 दिवा डोंबिवली. देखील एक जबरदस्त मॅच पाहायला मिळेल. या बॉलवर स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता मात्र इकडे थोडं कॅल्क्युलेशन चुकलं. बाहेर जावं लागेल बॅटरला. दोन विकेट गेली आहेत. मॅच कुठे ना कुठेतरी फसताना पाहायला मिळते. एक रनवरती 2 विकेट आणि तिसऱ्या बॉलवरती 1 विकेट आली आहे. 51 धावांचं टार्गेट आहे. गीता सिंग चॅरिटेबल ट्रस्ट बोरिवली बॉईज मात्र मॅच मध्ये आता पारडं थोडं जड आहे.
या बॉलवर स्टेप आउट झाले, फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला, गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल, 1 रन मिळेल. कुणाने लास्ट मॅच मध्ये पण खूप चांगली बॉलिंग केली होती, याही मॅच मध्ये जबरदस्त बॉलिंग करतोय. बॅटिंग टीम प्लेयर नहीं है, बैटिंग टीम अपना बैटिंग टीम आपला प्लेयर पाठवायचं प्लीज. दोन विकेट गेलेत आणि नवीन बॅटर रोहन येतात, नवीन बॅटर. मोठ्या स्ट्रोकची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता, कुठे ना कुठेतरी मॅच आता मात्र ते फसतीये. बॉलिंग साठी कुणाल, या बॉलवर रिव्हर्स खेळायचा प्रयत्न केला होता, पंचांनी दंडित केले, नो बॉल. एक्स्ट्रा रन्स ते मात्र ग्राफ थोडा पुढे जाईल. या बॉलवर देखील स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र तिकडे फटका. पुन्हा एकदा व्हाईट बॉल आहे, एक्स्ट्रा रन्सवर कंट्रोल करावा लागेल कुणालला. 4 रन्स आले, त्यांनी 2 विकेट गेली आहेत. मॅच बॅलन्स चालू आहे. 20 चेंडूमध्ये जिंकण्याकरिता 47 धावांची गरज आहे. मध्ये 5 ते 6 बाउंड्रीज मारायच्या आहेत. या बॉलवर पुन्हा एकदा रिव्हर्स खेळले गेलेत, बॉल मात्र थांबणार नाही, या बॉल निघून जाईल 4 रन साठी. थोडा वरती जाताना पाहिला गेला. अंडरआर्म क्रिकेट, ओरम क्रिकेट, बोरवली, कांदिवली या परिसरात 8 रन झाले, 2 विकेट. पहिल्या ओव्हरचा खेळ चालू आहे. 51 धावांचं टार्गेट आहे. या बॉलवर स्वीप खेळले गेले, जबरदस्त टायमिंग, बॉल थांबणार नाहीये, बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. महालक्ष्मी ज्वेलर्स, प्युअर अँड परफेक्ट बाउंड्री. बारा रन झाले, धावफलकावरती 2 विकेट गेली आहेत. सोम राणे आणि रोहन नारकरची जर इनिंग बनली तर मॅच मध्ये अष्टविनायक, अमायरा, रियान शिलवन संघ देखील मॅच मध्ये येऊ शकतो. कोणता संघ क्वालिफाय होईल टॉप 3 मध्ये, त्यासाठी फाईट आहे. अठरा चेंडूने 39 धावांची गरज आहे. या बॉलवर जबरदस्त फ्लिक केलं गेलंय, शॉट ऑफ द मॅच सोहम राणे. थँक्यू. खूप लेदर बॉल क्रिकेट देखील खूप चांगलं खेळतात. दिनेश लाड यांच्या अकॅडमीमध्ये देखील खूप चांगलं क्रिकेट खेळले गेलेत आणि अनुभव आहे त्यांच्याकडे. दिनेश लाड सरांच्या अंडरवर तयार होत आहेत.
सो वेल बॅटिंग सोहम राणे. या बॉलवर स्टेप आउट झाले. हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न केला गेला. डीप मध्ये होती फिल्डर केडी. वेल स्टॉप कुणाल. खूप चांगला बॉल अडवला तिकडे आणि धावफलक मात्र पुन्हा एकदा पुढे जाईल. एक एक रन खूप महत्वाचे स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय. 17 धावा झाले धावफलकावर 17. एक ओव्हर मॅच मध्ये घेऊन येऊ शकते दोन्ही टीम्सला. महत्वाची मॅच आहे. कोण जाईल टॉप 8 टॉप 3 मध्ये. बेस्ट वर्सेस बेस्ट. सर्व खेळाडूंचं हार्दिक स्वागत आहे. खुल्या गटातील देखील खेळाडू आता मात्र इकडे येण्यात तयार राहिलेत आणि त्यांचं पण अगदी मनापासून हार्दिक स्वागत. या बॉलवर रिव्हर्स खेळले गेलेत. फिल्डर आहेत तिकडे डीप मध्ये. एक रन मिळेल. अठरा धावा झाले धावफलकावरती आणि 2 विकेट गेली आहेत. स्ट्राईक एंडला सोहम राणे. या बॉलवर देखील थांबून ठेवलं गेलंय बट तिकडे खूपच बाहेर वाईट बॉल. 19 धावा झालेत धावफलकावर. पहिलाच दिवस या क्रीडा स्पर्धेचा. उद्या देखील खूप चांगल्या मॅचेस पाहायला मिळतील. संध्याकाळचं सत्र देखील इकडे पाहण्यासारखं आहे. 1,11,111चा मानकरी कोण ठरेल. चॅम्पियन कोण होईल यावर सर्वांचं लक्ष मुंबईकरांचं. स्ट्राईक एंडला सोहम राणे. या बॉलवर टॅप केलं गेलं सोहमने आणि तिकडे एकच रन आहे. अंपायर रिव्ह्यू आहे. एकच रन आहे. धावफलक मात्र 1 पुढे जाईल. ग्राफ थोडा हलकासा वरती जाताना पाहायला मिळाला. दोन बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. चौदा चेंडून 31 धावांची गरज आहे.
14 बॉलमध्ये जिंकण्याकरिता 31 धावांची गरज आहे. या बॉलवर कट करण्याचा प्रयत्न केला गेला. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. 14 बॉलमध्ये 30 धावांची गरज आहे. 16 रन वरती आहेत म्हणजे 4 बाउंड्रीज मारायचे आहेत. हे कॅल्क्युलेशननी क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. अंडरआर्म क्रिकेट. 21 धावा झाले धावफलकावर. 30 धावांची अजूनही गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. दोन्ही टीमकडे मात्र ही मॅच बॅलन्स आहे. गीता सिंग चॅरिटेबल ट्रस्ट बोरिवली बॉईज आणि त्यांच्या विरुद्ध अष्टविनायक अमायरा रियांश 11 अशी मॅच. 21 लॉस ऑफ 2 विकेट. बॉलिंगसाठी प्रभाकर. या बॉलवर जबरदस्त टायमिंग केलं गेलंय. तिकडे मात्र चांगली फिल्डिंग. क्या बात है. वेल स्टॉप. अंकित. वेल फिल्डिंग अंकित. खूप चांगले एफर्ट्स दिले अंकितने आणि बघता बघता 2 ने मात्र धावफलक पुढे जाईल. 23. गोल्डन क्रीडा मंडळ आणि मेलविन मेमोरियल कपचं हे पहिला दिवस आहे. आजच्या दिवसातील 7वी मॅच आहे. 23 रन झाले. 23. लॉस ऑफ 2 विकेट. स्ट्राईक सोहम राणे जबरदस्त फॉर्म मध्ये बॅटिंग करतात. या बॉलवर पुन्हा एकदा टॅप केले गेले. फिल्डर आहेत नॉन स्ट्राईक थ्रो केला गेलाय बट तिकडे रन मिळेल. सिंगल. 24. 24 रन झाले धावफलकावर आणि बघता बघता 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 24 धावा होते धावफलकावरती. बारा चेंडूंनी 27 धावांची गरज आहे. 12 बॉल 27. बारा चेंडूंनी 27 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. 12 बॉल 27. खूप महत्वाची ओव्हर असणारे बॉलिंगसाठी चेतन येतात ओव्हर घेऊन. स्ट्राईक एंडला बॅटर आहेत सोहम राणेला या ओव्हरमध्ये थोडं मात्र बॅटिंग करावी लागली. लास्टला 6 बॉल 12, 6 बॉल 13 जरी मॅच आली तरी मॅच चांगली रंगू शकते. त्यामुळे या मॅच मध्ये थोडंफार मात्र बॅटिंग करावी लागेल. या ओव्हरमध्ये चेतन पालकर त्यात बॉलिंगसाठी या परिसरात एक जबरदस्त खेळाडू आहेत. चांगला परफॉर्मन्स त्यांच्या माध्यमातून देखील खुल्या गटामध्ये देखील पाहायला मिळालाय. चेतन पालकर स्ट्राईक एंडला बॅटर सोहम राणे. 12 बॉल 27 धावांची गरज आहे. पहिला बॉल आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला गेला. नॉन स्ट्राईक एंडला चान्स आहे तिकडे आणि लाऊड अपील. बॅटर आउट. अकरा चेंडूंनी 27 धावांची गरज आहे. मोठ्या स्ट्रोकची गरज आहे त्या मॅचला जिंकण्यासाठी. अष्टविनायक अमायरा रियांश 11. बॉलिंगसाठी चेतन आणि स्ट्राईक एंडला. या बॉलवर समोर खेळले गेले. मयूर तिकडे होते. कुठे ना कुठेतरी आपण पाहिलं तर चुकी पाहिली गेली आहे. मोठ्या फटक्यांची गरज आहे मॅचला जिंकायचं. थोडं कमबॅक करावं लागेल. चेतन थोडे नाराज आहेत. क्रुशियल मॅच आहे. अमोल तिकडे होते. स्ट्राईक एंडला अमोल. 10 चेंडूंनी 26 धावांची गरज आहे. 10 बॉल 26.
10 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. या बॉलवर देखील पुन्हा एकदा चान्स आहे नॉन स्ट्राईक एंडला आणि तिकडे थर्ड अंपायर चेक करतील मात्र तिकडे बॅटर आउट. नऊ चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. मोठ्या फटक्याची गरज आहे मॅचला जिंकण्यासाठी. थोडंफार एफर्ट द्यावे लागतील. 9 बॉल 26. या बॉलवर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. जो संघ जिंकेल तो मात्र टॉप 3 मध्ये जाणार आहे. मोठ्या फटक्यांची गरज आहे 9 बॉल मध्ये तर जिंकण्याकरिता. 25 धावांची गरज आहे. या बॉलवर थांबून खेळले गेले. थर्डमॅनला बॉल ट्रॅव्हल होईल तिकडे. फिल्डर होतीये मॅच आता मात्र. आठ बॉल्स मध्ये जिंकण्याकरिता आपण पाहिलं तर 24 धावांची गरज आहे. या 2 बॉल मध्ये बाउंड्री येणं गरजेचं आहे. या बॉलवर हवेत खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फटका तिकडे फसलाय आणि बॅटर बाहेर जावं लागेल. मॅच आता मात्र थोडी फसताना पाहायला मिळते. 5 विकेट गेले आहेत. अष्टविनायक अमायरा रियांश 11 या संघाचे 5 विकेट जाताना पाहायला मिळाले. जबरदस्त बॉलिंग करताना चेतन. गुड बॉलिंग. या बॉलवर स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला होता. तिकडे मात्र आता 6 बॉल मध्ये लास्टच्या 24 धावांची गरज आहे. गुड बॉलिंग चेतन. जबरदस्त बॉलिंग केली चेतनने. शेवटची ओव्हर घेऊन आपण पाहिलं तर गौरव 6 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 24 धावांची गरज आहे. म्हणजे 6 बॉल 6 बाउंड्रीज मारायच्या आहेत. पहिल्याच बॉल वरती बट तिकडे चांगले एफर्ट्स पाहिले गेले. बॉल स्टॉप. खूप चांगला बॉल अडवला तिकडे. प्रतीक तिकडे होते. प्रतीकने खूप चांगले एफर्ट्स दिले. पहिल्या बॉलवर बाउंड्री आली तर स्टार्ट झाली तो प्रतीकने बॉल आतमध्ये ढकलला. वेल स्टॉप. आणि आता 5 बॉल मध्ये 23 धावांची गरज आहे. या बॉलवर थांबून खेळले गेलेत. 1 रन मिळेल. आता मात्र मॅच मध्ये चांगल्या प्रकारे कमबॅक केलं गेलंय. गीता सिंग चॅरिटेबल ट्रस्ट बोरिवली बॉईज हळूहळू मात्र टॉप 3 मध्ये जात असताना या बॉलवर नो बॉल. धीम्या गतीचा बॉल स्लोअर वन. तिकडे मात्र फिंगर रोल केले बट 4 रन येईल. वेळ निघून गेली. लक्ष्मण कोळी प्रयत्न करतायत आणि मेल्विन मेमोरियल कप मध्ये पहिला संघ मात्र इकडे आता जवळपास
निश्चित झालाय, जो टॉप 3 मध्ये क्वालिफाय होईल. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. गीता सिंग चॅरिटेबल ट्रस्ट, बोरिवली बॉयज. या बॉलला एज घेतली गेली आहे आणि लक्ष्मणला पण मैदानाच्या बाहेर जावं लागेल. लास्ट बॉल पेंडिंग आहे. औपचारिकता फक्त शिल्लक आणि या मॅचवर नाव कोरलं गेलंय. गीता सिंग चॅरिटेबल ट्रस्ट, बोरिवली बॉयज. शेवटचा बॉल अतिशय वेगाने टाकण्याचा प्रयत्न केला गेला आणि पहिला संघ टॉप 3 मध्ये जातोय. गीता सिंग चॅरिटेबल ट्रस्ट, बोरिवली बॉयज. चेतन पालकरने काय स्माइल केली आणि खुशी झाली. त्यांची टीम क्वालिफाय होतोय टॉप 3 मध्ये. सेमीफायनल साठी मात्र सज्ज होत आहेत. Hey, hey, hello. थँक्यू. सो प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देणार आहोत आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच थैंक यू डीजे. और इस मैच का प्लेयर ऑफ द मैच, हाँ कैमरामैन फोटो निकालो भाई. वेल प्लेड. गीता सिंग चॅरिटेबल ट्रस्ट, बोरिवली बॉयज. आणि या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला तो जबरदस्त बॅटिंग केली जॉन टी. 20 धावांची एक जबरदस्त इनिंग खेळली गेली जॉन टी. जॉन टीला आपण प्लेयर ऑफ द मॅचचा अवॉर्ड देत आहोत आणि टॉप 3 मध्ये जाणारा पहिला संघ आहे गीता सिंग चॅरिटेबल ट्रस्ट, बोरिवली बॉयज. सो आमचे पीयूष गांधी, जॉन टी प्लेयर ऑफ द मैच उसको मतलब चेतन को देना चाहता है. चेतन आप आ जाओ. चेतन ने जबरदस्त परफॉर्मेंस किया, चेतन ने भी और जॉन्टी ने भी. चेतन जल्दी आ जाओ. चेतन, जॉन्टी का प्लेयर ऑफ द मैच जॉन्टी चेतन को देना चाहता है. सो वेल प्लेड चेतन. ऑल्सो प्लेयर ऑफ द मैच की ये टी शर्ट्स और ट्रॉफी है. जियोम स्पोर्ट्स की तरफ से ये टी शर्ट और श्रीशाई स्पोर्ट्स की तरफ से भी टी शर्ट्स है. और मेलविन मेमोरियल कप का ये प्लेयर ऑफ द मैच का ट्रॉफी है. चेतन पालकरने बॅटिंग केली, बॉलिंग केली आणि खूप चांगला खेळ करत असताना
आपल्या टीमला टॉप 3 मध्ये घेऊन आलाय. सिओम स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही टी शर्ट्स आहे आणि श्री साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून देखील टी शर्ट्स आणि ट्रॉफी आहे. चेतन पालकर वेल प्लेड. टीम मात्र क्वालिफाय होते टॉप 3 मध्ये. सो उद्या तुम्ही 4:30 वाजता इकडे येणं गरजेचं आहे. चेतन कसं वाटतंय? म्हणजे आता तुम्ही एक तरी पारितोषिक नक्की आहे, टॉप 3 मध्ये क्वालिफाय होते आणि आज ह्या क्रीडा स्पर्धेविषयी आणि टॉप 3 मध्ये जातात, त्याबद्दल कसं वाटतंय? पहिली गोष्ट काय सुचतच नाही काय बोलू. म्हणजे आतापर्यंत आम्ही कधी टॉप 3 मध्ये आलो नाही. म्हणजे लास्ट सेकंड या दुसऱ्या मेलविनला आलेलो, पण त्यानंतर कधीच आलो नव्हतं. आणि पब्लिक पण बोलू होती की तुम्ही कधी टॉप 3 मध्ये नाही असं तसं. तर यावर्षी आलोय तर खूप चांगलं वाटतंय. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवा पूर्ण संघासाठी. गीता सिंग चॅरिटेबल ट्रस्ट, बोरिवली बॉईज वेल प्लेड आणि अभिनंदन. सो ऑल द बेस्ट आहे तुम्हाला. आणि एक 5 मिनिटं आपण ब्रेक घेणार आहोत, त्यानंतर खुल्या गटाकडे वळणार आहोत. तुम्ही पण मस्तपैकी एन्जॉय करा. एक जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच दोन्ही टीम्स खूप चांगल्या आहेत. सो यंग स्टार जय 11 आणि त्यांच्या विरुद्ध वियांग पॅकर माझगाव. थँक्यू सो मच. धन्यवाद.